मित्रांनो, आजची कथा एक वडिलांची आहे, ज्यांना स्वतःच्या मुलानेच गरीब समजून दूर केलं. पण काही दिवसांनी जे सत्य समोर आलं ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ही कथा फक्त पैशाची नाही, ही कथा प्रेमाची आहे आणि नात्याची आहे. एका छोट्या गावामध्ये विठ्ठलराव नावाचे एक वृद्ध माणूस राहत होते. वय झालं होतं, पण चेहऱ्यावर नेहमी शांतता. अंगावर साधे जुने कपडे, हातात काठी आणि डोळ्यात प्रेम होतं. गावातील लोक त्यांना पाहून गरीब म्हणायचे. कोणालाही माहीत नव्हतं की त्या साध्या माणसाच्या आयुष्यात एक मोठं रहस्य लपलं होतं. त्याच्या घरात एक जुनी लोखंडी पेटी होती. ती पेटी नेहमी बंद असायची. कोणी विचारलं तर विठ्ठलराव फक्त एवढंच म्हणायचे, वेळ आल्यावर सगळं कळेल. पण त्या पेटीत काय होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. विठ्ठलरावांचा एक मुलगा होता. त्याचं नाव अमोल होतं. अमोल शहरात राहत होता. मोठा व्यवसाय करत होता. पैसा होता, नाव होतं. पण हळूहळू तो बदलत होता. त्याला वाटायचं वडील आता फक्त ओझं आहेत. एक दिवस अमोल गावात परत आला. महागडी गाडी घेऊन आला. सगळे लोक पाहत राहिले. पण विठ्ठलरावांना फक्त मुलगा दिसत होता, पैसा नाही. विठ्ठलराव हसले आणि म्हणाले, कसा आहेस? पण अमोल थंड आवाजात बोलला, मी ठीक आहे. तुम्ही अजूनही असं जगता का? विठ्ठलराव शांत राहिले, कारण त्यांना मुलाच्या मनात दुरावा दिसला. पण त्यांनी काही बोललं नाही. मित्रांनो, इथे खरी कहाणी सुरू होते. कारण अमोलला माहिती नव्हतं की त्याचे वडील गरीब नव्हते, फक्त साधं आयुष्य जगत होते. आणि लवकरच ती जुनी पेटी उघडणार होती, ज्यामध्ये अमोलच्या आयुष्याला बदलणार सत्य लपलेलं होतं. मित्रांनो, कधी कधी जवळची माणसं सुद्धा आपली किंमत विसरतात, पण वेळ सगळं सत्य समोर आणतो. अमोलला वाटलं होतं वडील फक्त एक जबाबदारी आहेत, पण त्याला माहिती नव्हतं की विठ्ठलरावांना आपल्या आयुष्यात काय सहन केलं होतं. अमोल दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या जुन्या खोलीत गेला. समोर होती ती पेटी, वर्षानुवर्ष बंद असलेली. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, या पेटीत काय आहे? त्याने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण कुलूप उघडलं नाही. अमोल चिडला आणि म्हणाला, बाबांनी काय लपवलं आहे? तेवढ्यात विठ्ठलराव आले आणि म्हणाले, मुला, ही पेटी फक्त वस्तूची नाही, ही माझ्या आयुष्याची कहाणी आहे. अमोल शांत झाला. त्याने विचारलं, मग मला सत्य का सांगितलं नाही? विठ्ठलराव हसले आणि म्हणाले, वेळ येईल तेव्हा सगळं कळेल. अमोलला हे समजलं नाही. त्याला वाटलं वडील पुन्हा गोष्टी करत आहेत. त्या रात्री अमोल झोपू शकला नाही. त्याच्या मनात फक्त पेटी होती. दुसऱ्या दिवशी अमोलने पुन्हा चावी शोधली. यावेळी त्याला एक जुनी चावी मिळाली. त्याने ती पेटीत लावली आणि अचानक कुलूप उघडली. पेटी उघडताच आत काही जुने फोटो होते, एक डायरी होती आणि एक लिफाफा होता. या लिफाफ्यावर लिहिलं होतं, माझ्या मुलासाठी. अमोलचे हात थरथरले. त्याने हळूच लिफाफा उघडला. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, अमोल, तुला वाटतं मी गरीब आहे. हे वाचून अमोल थांबला. पुढे लिहिलं होतं, पण सत्य यापेक्षा वेगळं आहे. अमोलच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. वडिलांनी असं का लिहिलं होतं आणि नेमकं काय सत्य लपवलं होतं? मित्रांनो, आता खरी गोष्ट सुरू होते. कारण त्या लिफाफ्यात असं काय होतं ज्यामुळे अमोलला स्वतःच्या वडिलांची खरी ओळख समजणार होती. पण पुढे जे सत्य समोर येणार होतं ते पाहून अमोलचं आयुष्य पूर्ण बदलणार होतं. मित्रांनो, कधी कधी छोट्या पत्रामध्ये संपूर्ण आयुष्याचं सत्य लपलेलं असतं. अमोलच्या हातात ते पत्र होतं आणि त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याने पुढचं पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. माझ्या मुला, तुला नेहमी वाटलं असेल की मी एक साधा गरीब माणूस आहे, पण सत्य वेगळं आहे. अमोल थांबला. त्याचे डोळे मोठे झाले. तो पुढे वाचू लागला, मी गरीब कधीच नव्हतो. मी फक्त साधं जगलो होतो, कारण मला तुझी परीक्षा घ्यायची होती. अमोलला धक्का बसला. त्याने पुन्हा पत्र लिहिलं.
पत्र पाहिलं. त्याला विश्वास बसला नव्हता. वडिलांनी एवढं मोठं सत्य लपवलं होतं. विठ्ठलरावांकडे खरंच काय होतं हे जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढली. पत्रात पुढे लिहिलं होतं, तुझ्या लहानपणी तुझ्यासाठी मी अनेक त्याग केले. अमोलच्या डोळ्यात जुने दिवस आठवले. लहानपणी तो आजारी पडला होता तेव्हा वडील रात्रभर जागले होते. स्वतः उपाशी राहून त्याला जेवण दिलं. स्वतः जुने कपडे घालून त्याला नवीन कपडे दिले. पण मोठा झाल्यावर अमोल सगळं विसरला होता. त्याला फक्त वडिलांचा साधेपणा दिसला, त्याचा संघर्ष नाही. मित्रांनो, इथेच एक मोठं सत्य समोर येत. माणसाची किंमत त्याच्या कपड्यांनी ठरत नाही, त्याच्या मनाने ठरते. अमोल पुढे वाचत राहिला. पत्रात लिहिलं होतं, मी माझी संपत्ती लपवली कारण मला भीती होती की पैसा मिळाल्यावर तू माणसं विसरशील. हे वाचून अमोल शांत झाला, कारण त्याला स्वतःची चूक समजली. त्याने वडिलांना किती वेळा दुखावलं होतं हे आठवलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. एवढ्यात खोलीत दरवाजा उघडला. विठ्ठलराव उभे होते. त्यांनी अमोलला पत्र वाचताना पाहिलं. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. अमोल उठला आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा. विठ्ठलरावांच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांनी काही बोललं नाही. फक्त मुलाला मिठी मारली. पण तेवढ्यात अमोलची नजर पेटीतल्या डायरीवर गेली. त्या डायरीवर एक नाव लिहिलं होतं, विठ्ठलरावांचा खरा प्रवास. अमोलने डायरी उघडली आणि पहिलं पान पाहिलं. त्यात लिहिलं होतं, मी फक्त पैसा कमावला नाही, मी लोकांचा विश्वास कमावला. अमोलला जाणवलं की वडील फक्त श्रीमंत नव्हते, तर मोठ्या मनाचे होते. पण डायरीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं, जे पाहून अमोल हादरला. मित्रांनो, त्या शेवटच्या पानावर असं काय लिहिलं होतं, ज्यामुळे अमोलला आपल्या वडिलांच्या भूतकाळाचा सगळ्यात मोठा धक्का बसणार होता. आणि ते सत्य समोर आल्यावर अमोल कोणता निर्णय घेणार होता, पुढच्या भागात कळेल. मित्रांनो, कधीकधी आपल्याला वाटतं की आपण सगळं जाणतो, पण खरं सत्य आपल्यापासून लपलेलं असतं. अमोलच्या हातात ती डायरी होती आणि त्याला वडिलांच्या आयुष्याचा नवा अध्याय समजणार होता. त्याने शेवटचं पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. माझ्या मुला, जर तू हे वाचत असशील तर कदाचित तुला माझी किंमत समजली असेल. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. पुढे लिहिलं होतं, मी आयुष्यभर फक्त तुझ्यासाठी झगडलो, पण माझी एक इच्छा अपूर्ण राहिली. अमोल थांबला. त्याला जाणून घ्यायचं होतं, ती इच्छा काय होती. पुढच्या ओळीत लिहिलं होतं, मला पाहायचं होतं की माझा मुलगा माणूस म्हणून मोठा होईल. हे वाचून अमोलला स्वतःची चूक जाणवली. त्याने पैशाला मोठं मानलं, पण वडिलांच्या प्रेमाला कमी समजलं. मित्रांनो, इथे खरी शिकवण आहे, कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळतो, पण आई वडिलांचं प्रेम पुन्हा मिळत नाही. अमोलने डायरी बंद केली आणि बाबांकडे पाहिलं. तो म्हणाला, बाबा, तुम्ही एवढं सहन केलं पण मला कधी सांगितलं नाही. विठ्ठलराव हसले आणि म्हणाले, मुला, प्रेम कधी सांगावं लागत नाही, ते जाणवावं लागतं. हे ऐकून अमोल रडला. पण तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला. दारात एक अनोळखी माणूस उभा होता. त्याने अमोलला पाहून सांगितलं, तुम्ही विठ्ठलरावांचे मुलगा आहात ना? अमोलने होकार दिला. त्या व्यक्तीने एक फाईल काढली आणि म्हणाला, ही फाईल तुमच्या बाबांच्या खऱ्या आयुष्याची आहे. अमोल आश्चर्याने पाहत राहिला. त्याने फाईल घेतली. पहिलं पान उघडलं आणि त्याला एक जुना फोटो दिसला. त्या फोटोमध्ये विठ्ठलरावांसोबत मोठे लोक उभे होते. अमोल गोंधळला, कारण त्याने वडिलांना कधीच अशा लोकांसोबत पाहिलं नव्हतं. त्या व्यक्तीने सांगितलं, तुमच्या बाबांनी एक मोठं काम केलं आहे, जे आजपर्यंत सगळ्यांपासून लपवलं. अमोलने विचारलं, कसलं काम? त्या व्यक्तीने शांतपणे उत्तर दिलं, तुमच्या बाबांनी स्वतःची संपत्ती लोकांसाठी वापरली. अमोल स्तब्ध झाला. ज्यांना तो गरीब समजत होता ते तर मनाने खूप श्रीमंत होते. मित्रांनो, पण अजूनही सगळं सत्य बाहेर आलं नव्हतं, कारण त्या फाईलमध्ये
एक असं नाव होतं ज्याचा संबंध अमोलच्या स्वतःच्या कुटुंबाशी होता. ते नाव पाहून अमोलच्या हातातून फाईल खाली पडली. मित्रांनो, कधी कधी एक कागद संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. अमोलच्या हातात ती फाईल होती आणि त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याने पुन्हा ते पान उघडलं ज्यावर एक नाव लिहिलं होतं. ते नाव होतं स्नेहाचे वडील अमोल. आश्चर्याने पाहत राहिले. त्याला काही समजत नव्हतं. वडिलांच्या फाईलमध्ये स्नेहाच्या वडिलांचं नाव कसं? त्याने त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि विचारलं, हे काय सत्य आहे? ती व्यक्ती शांतपणे बोलली, हे सत्य खूप वर्षापासून लपवलेलं आहे. अमोल पुढे ऐकू लागला. तुमच्या लग्नाआधी तुमच्या वडिलांनी काही गोष्टी समजल्या होत्या. अमोल गोंधळला. कसल्या गोष्टी? ती व्यक्ती म्हणाली, स्नेहाच्या कुटुंबाला फक्त तुमची संपत्ती हवी होती. हे ऐकून अमोल हादरला. त्याला आठवलं, स्नेहाने नेहमी वडिलांच्या पैशाबद्दल विचारलं होतं, पण त्याने कधी लक्ष दिलं नव्हतं. मित्रांनो, कधी ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तेच लोक आपल्यापासून काहीतरी लपवत असतात. अमोलने स्नेहाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती. त्याने विचारलं, तुला हे सगळं माहिती होतं का? स्नेहा शांत राहिली. काही क्षणांनी तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणाली, हो, मला काही गोष्टी माहिती होत्या. अमोलला मोठा धक्का बसला, कारण त्याने ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तिने सत्य लपवलं होतं. पण विठ्ठलराव मात्र शांत होते. अमोलने बाबाला विचारलं, तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? विठ्ठलराव म्हणाले, मुला, मला नातं तोडायचं नव्हतं. मला फक्त वेळेची वाट पाहायची होती. अमोलला समजलं की वडिलांनी पुन्हा एकदा त्याचं आयुष्य वाचवलं होतं. पण तेवढ्यात त्या फाईलमधून एक दुसरा कागद खाली पडला. अमोलने तो उचलला आणि वाचायला सुरुवात केली. त्यावर लिहिलं होतं, विठ्ठलरावांनी आपली शेवटची इच्छापत्र तयार केली आहे. अमोल घाबरला, कारण पुढे जे लिहिलं होतं ते त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. मित्रांनो, विठ्ठलरावांच्या इच्छापत्रात असं काय होतं ज्यामुळे अमोल आणि सगळं कुटुंब हैराण होणार होतं? आणि विठ्ठलरावांनी शेवटी कोणता निर्णय घेतला हे पुढच्या भागात समोर येईल. कधी कधी आयुष्यात सगळ्यात मोठा धक्का आपल्याला तेव्हा बसतो जेव्हा सत्य समोर येतं. अमोलच्या हातात विठ्ठलरावांचा इच्छापत्र होतं. त्याच्या मनात भीती होती, कारण आता वडिलांनी घेतलेला शेवटचा निर्णय समोर येणार होता. त्याने हळूच तो कागद उघडला. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, माझ्या मुलासाठी माझी शेवटची इच्छा. अमोल वाचत राहिला. पुढे लिहिलं होतं, मी कमावलेलं सगळं काही फक्त माझा नाही. हे वाचून अमोल थांबला, कारण वडिलांनी कधी स्वतःचा विचार केला नव्हता. पुढे लिहिलं होतं, ही संपत्ती गरजू लोकांसाठी वापरली जावी. अमोलच्या डोळ्यातून अश्रू आले. ज्याला तो गरीब समजत होता तो माणूस सगळ्यांना मदत करणारा होता. अमोलला आता स्वतःची चूक जाणवत होती. त्याने पैशाला महत्त्व दिलं, पण वडिलांच्या प्रेमाला समजलं नाही. त्या रात्री अमोल झोपला नाही. तो सतत विचार करत होता. लहानपणीचे सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत होते. वडिलांनी केलेला संघर्ष, वडिलांनी दिलेले प्रेम आणि त्याने केलेला अपमान सगळं आठवत होतं. दुसऱ्या दिवशी अमोलने निर्णय घेतला. त्याने वडिलांसमोर जाऊन सांगितलं, बाबा, मला तुमची संपत्ती नको. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. विठ्ठलरावांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांना आज त्यांचा मुलगा परत मिळाला होता. पण अजूनही एक प्रश्न बाकी होता, स्नेहाचं काय? तिने केलेली चूक ती कशी सुधारणार होती? कारण विठ्ठलरावांना फक्त सत्य नाही तर कुटुंबाची एकता सुद्धा हवी होती. स्नेहा विठ्ठलरावांसमोर आली. तिचे डोळे खाली होते. ती म्हणाली, बाबा, माझ्याकडून मोठी चूक झाली. मी तुम्हाला पैशावरून ओळखलं. विठ्ठलरावांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, चूक झाली तर सुधार, कारण नाती तोडण्यासाठी नसतात. हे शब्द ऐकून स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला पहिल्यांदा समजलं
की मोठेपणा पैशात नाही तर मनात असतो. पण तेवढ्यात दारावर जोरात आवाज झाला. बाहेर काही लोक उभे होते. त्यांच्या हातात काही जुने कागद होते. त्यांनी सांगितलं, विठ्ठलराव, आता तुमचं सगळ्यात मोठं सत्य सगळ्यांना कळणार आहे. आणि त्या सत्यामध्ये अमोलला वडिलांबद्दल आणखी एक धक्का बसणार होता. कारण विठ्ठलरावांनी फक्त संपत्ती नाही तर स्वतःच्या आयुष्यात एक मोठी भाग लपवला होता. काही सत्य उशिरा समोर येतात, पण जेव्हा येतात तेव्हा आयुष्य बदलून टाकतात. विठ्ठलरावांच्या घरासमोर गावातील लोक उभे होते. सगळ्यांच्या हातात जुने कागद होते. अमोल बाहेर आला आणि विचारलं, काय झालं? गावातील एक वृद्ध व्यक्ती पुढे आला आणि म्हणाला, आज तुला तुझ्या बाबांची खरी ओळख समजेल. अमोल शांत राहिला. ती व्यक्ती बोलू लागली, वर्षापूर्वी या गावावर मोठं संकट आलं होतं. अनेक लोक गमावून बसले होते. तेव्हा विठ्ठलरावांनी स्वतःची संपत्ती विकली आणि लोकांना मदत केली. हे ऐकून अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. कारण ज्यांना तो गरीब समजत होता तेच तर सगळ्यांचे आधार होते. त्या वृद्धाने पुढे सांगितलं, तुझ्या बाबांनी कधीच कोणाला आपली मदत सांगितली नाही. त्यांना फक्त लोकांचं सुख हवं होतं. अमोलला आता वडिलांचा खरा मोठेपणा समजला. तो विठ्ठलरावांच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाबा, मी तुम्हाला खूप चुकीचं समजलो. मला माफ करा. विठ्ठलरावांनी मुलाला जवळ घेतलं आणि म्हणाले, मुलगा चुकला तरी वडिलांचं प्रेम कधी कमी होत नाही. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण आज एक मुलगा आपल्या वडिलांना पुन्हा ओळखत होता. काही दिवसांनी अमोलने एक मोठा निर्णय घेतला. त्याने वडिलांसोबत मिळून काम सुरू केलं. ज्या लोकांना मदत हवी होती त्यांच्यासाठी तो उभा राहिला. स्नेहामध्येही मोठा बदल झाला. तिला समजलं की माणसाची किंमत पैशाने नाही तर मनाने ठरते. तिने विठ्ठलरावांची मनापासून माफी मागितली आणि त्यांना वडिलांचा मान दिला. वर्षांनी तोच गाव विठ्ठलरावांचा सन्मान करत होता. ज्यांना कधी साधा माणूस समजलं गेलं तेच आज सगळ्यांसाठी आदर्श झाले. आपणही आयुष्यात कधीही कोणालाही त्यांच्या दिसण्यावरून कमी समजू नका. कारण साध्या दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनातही एक मोठं विश्व लपलेलं असू शकतं. आई वडिलांची किंमत ते जवळ असतानाच ओळखा. कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणी उरतात. ही कथा थोडी जरी मनाला भिडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.